असे मला हे शेसायचं काय म्हणजे अडचण काय जाणारी शेसाई आपण इथे केली त्याच्यात काही कमतरता असं आता वाचनामध्ये सांगितलं तर काय कमतरता काय त्याला माहीत द्या साहेब योजना तुम्ही जी केली ती अत्यंत चांगली आहे वरच्या लोकांसाठी पण स्थानिक शिरसोपळची लोक आहेत ज्यांच्या 400 उपसा सिंचन योजना आहेत त्या लोकांचा आणि त्या लोकांचा पाण्याच्या बाबतीत संघर्ष होतो तर आमचं म्हणणं असं आहे की स्थानिक शिरसोपळकरांसाठी सुद्धा त्याच्या स्थानिक वाटा कायमस्वरूपी शासकीय पातळीवर त्याला मान्यता असावी. आता वरच्या भागात क्षेत्र कुठे आहे साबळेवाडी दोन्ही वडवडे कारखेल नारळी सोनवडी जळगाव आणि तुमच्या घरी पोचत नाही आमच्या इथलं पाणी जे उचलून नेलं जातं इथं अजिबातच होत नाही पाणी इथल्या बंद पडतात सगळ्या तलावाची जी व्यवस्था ती हो खडक वाचले जे फिडिंग केलेले साहेब आता कांद्याचं पीक किती कांदा म्हणजे किती क्षेत्र असेल अंदाजे ऊस आहे किती टन ऊस जातो इथे हां एवढ्या दिवसात एवढ्या क्षेत्राला पाणी आहे दुधाचा धंदा केवढा आहे साधारणतः किती लिटर कलेक्शन होतं सर 8,000 7 ते 8,000 हे सांगते माझ्या व्यवसायासाठी प्रमुख सरकारी आणि या 2-3 गावची बंधू बहिणी आता सांगण्यात आलं की इतक्या वर्षाच्यानंतर मी आलो ही गोष्ट खरी मला काही आठवत नाही कधी मी आचार्य आलो होतो पण सुरुवातीच्या काळामध्ये इतक्या नवीन गेलो त्यामुळे आजची घरी आणि त्याच वेळी बसून झाली एक काळ असा होता काही लोक मला दिसत आहेत की ते त्या काळाची माझ्यावर होते आणि आता जी निवेदनं मला दिली त्याचं बहुतेक प्रत्येक जण हे सांगत होता की याचा मी नातू त्याचा मी नातू याचा मी नातू म्हणजे आमच्या आजोबांची पिढी हौशी दिसते आता नवी पिढी झाली राहणीमानात बदल झाला काही प्रश्न शिल्लक आहेत पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न वाराणसी तालुक्याच्या जिरायत भागाचा गेल्या अनेक वर्षापासून पाण्याच्या संबंधीचा आहे जुन्या लोकांना आठवत असेल 67-67 या काळामध्ये माझी
कामाची सुरुवातच फादर चालू असणार आहे. आम्ही त्यावेळेला आस्तू या मिशन नावाच्या संस्थेकडे गहू घेतला होता. आम्ही लोकांना गहू द्यायचो मजुरी म्हणून, आणि लोक काम करायचे. तरी छोटे होते तलाव या भागात झाले. जे काही पाणी साठेल पाऊस पडेल ते साठवलं जायचं, आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्यामुळं सुजूक विहीर सुधारली. माझ्या लक्षात त्यानंतरच्या काळात आलं की एवढं काही भरणार नाही, आणखीन काहीतरी केलं पाहिजे. त्यातनं हे लोणारी शिरसाईचा जन्म झाला. 100% फक्त सुटलं असं मी म्हणत नाही, पण निदान रुपयाचं एक 8 आणे 6 आणे काही ना काहीतरी त्या योजनेचा या नाहीच्या त्या नाहीच्या गावाला हा फायदा झाला. आता त्याच्यात काही कमतरता आता सांगितलं तर मी ह्याच्यानंतर पाटबंधारे खात्याच्या लोकांची बैठक बोलवतो. तुमच्यातही 4-2 लोकांना बोलवतो, आणि हे कसं दुरुस्त करायचं या संबंधीचा निकाल आम्ही बसून घेऊ की जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ. एवढं करून काही पुरेसं हे माझ्या लक्षात आल्याच्या नंतर मी दुधाच्या धंद्यात लक्ष घातलं, आणि बारामतीला 3 मोठ्या कंपन्या जगातल्या आणल्या. एकीचं नाव डायनॅमिक्स, कदाचित तुम्ही ऐकलं असेल. दुसरीचं नाव फरेरो रोशो. त्या कंपनीमध्ये चॉकलेट तयार करतात दुधाच्या पावडरपासून. आणि आणखी एक 3 कंपन्या. या 3 कंपन्या जगातल्या मोठ्या कंपन्या. त्या लोकांची माझ्या वाटाघाटी त्या काळात झाल्या. तुम्ही बारामतीला या, मी तुम्हाला दुधाची व्यवस्था करतो. आणि आज त्या 3 कारखान्यामध्ये दूध, दुधापासून पावडर, पावडरीपासून चॉकलेट आणि बाकीचे पदार्थही तयार होतात. आणि त्यांची दुधाची गरज 12 लाख लिटर आहे. आज 12 लाख लिटर बारामती तालुका, इंदापूर तालुका, दौंड तालुका आणि करमाळा या भागातनं आपण गोळा करतो, दुधावर प्रक्रिया करतो, आणि ही कारखानदारी चालवतो. मी आता येताना बघत होतो की 2 गोष्टी मला दिसल्या. पूर्वी माझा यायचा रस्ता वेगळा होता. पारवली येणं यायचो आम्ही शिरसोफला. आज दुसऱ्याच रस्त्याने आलो, आणि रस्ता बरा आहे. आणि हे बघितलं की पूर्वी गावात आल्याच्या नंतर जुन्या लोकांचे वाडे होते. आता कॉंक्रीटची घरं कुठे ना कुठेच दिसतात. याचा अर्थ फरक झालेला, सुधारणा झाली. आणि त्याच्यापेक्षा मला आनंद एका गोष्टीचा झाला की बऱ्याच जणांच्या दारामध्ये काही ना काहीतरी जर्सी याचं होलस्टीन गाय दिसते. हे गाय याचा अर्थ दुधाचा धंदा हा 2 पैसे मिळवणारा हा या भागात दिसतोय, आणि लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे. मगाशी तुम्ही आकडा सांगितलं किती दूध त्या ठिकाणी तयार होतं. आणि म्हणून साधारणतः ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या ठिकाणी केल्या. शिक्षणाचं काम सांगितलं. इथे एक शिक्षण संस्था आहे याची मला कल्पना आहे. बारामतीला शेजारी वरचं शिक्षण द्यायची व्यवस्था केली. मी ज्या काळामध्ये आमदार झालो पहिल्यांदा, तेव्हा बारामतीला कॉलेज नसतं. शिकायला मुलांना पुण्यात जायला लागायचं. माझं स्वतःच्या आमच्या घरातल्या सगळ्यांचं शिक्षण पुण्यात झालं, तर इथं कॉलेजच नव्हतं. नंतर त्याच्यात आम्ही लोकांनी लक्ष घातलं, आणि आज विद्याप्रतिष्ठान असो की तिथे 31,000 मुलं मुली शिकतात. मालेगावला शिवनगर शिक्षण संस्था असो, तिथे काही हजार शिकतात. सोयीचं साखर कारखान्यावर काही शिकतात. मालेगाव कॉलनीमध्ये कदाचित तुम्हाला माहीत असेल शारदानगर मुलींच्या शिक्षणासाठी तिथे काही मुली शिकतात. आज बारामती भागामध्ये वरचं शिक्षण घेणारे
किती मुलं मुली असतील याची माहिती आहे तुम्हाला? आज 48,000 ते 50,000 मुलं मुली या तालुक्यात शिकतात, या भागात शिकतात. आणि हे एक शिक्षणाचं नवीन दालन आपण या भागामध्ये उघडलं. आणि त्याच्यामध्ये विद्यापीठान असो किंवा आणखीच असो, आपण देणगी घेत नाही, डोनेशन नाही. त्या ठिकाणी जो फायदा येईल त्याला कळेल या पद्धतीची व्यवस्था केली, ही शिक्षणाच्या संबंधीच आहे. आता काल निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीकडे होतं. आता का होतं हे मी काही सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही लोक कोणी बोलायला तयार नव्हता. म्हणजे या ठिकाणी सतीश हाना आहेत, सातू बापू आहेत, ही बाकीची मंडळी गावामध्ये जायची निवडणुकीच्या प्रचाराला, तर लोकांची जमायचीच नाही, फार थोडी जमायची. कुणी बोलायला तयार नव्हतं, गप्प बसायचे. मला सांगायचे की कुणी बोलत नाही. मी काय काळजी करू नका, बोलत नसतील त्यावेळी वचन योग्य दावशी. आणि नेमकं तेच झालं की बोलला नाही ग्रस्त मतदार, त्यावेळेला गप्प बसला. नको तो वाद घ्यायला नको असं त्याचं मनात असावं. पण मतपेटी मोजायला काढल्याच्या नंतर काय चमत्कार करू शकतो. शिरसोफर असो, बाजोली असो, गाजीखेड असो, याचं कुठलंही गाव असो, एकही गाव असं मागे राहिले नाही. आणि मताचा विक्रम केला. म्हणजे सगळ्या देशाचं लक्ष या निवडणुकीकडे होतं. अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क नावाचं मोठं गाव आहे. जगाचं एक प्रसिद्ध गाव आहे न्यूयॉर्क, तुम्ही ऐकलं असेल कदाचित. या न्यूयॉर्कमध्ये एक ठराविक भाग आहे आणि त्या ठिकाणी जगात काय चालले याची बोर्ड लावली जातात. त्या न्यूयॉर्कच्या बोर्डमध्ये बारामतीच्या निवडणुकीची माहिती होती अमेरिकेत. म्हणजे तुम्ही कुठं जाऊन फोडसला बघा. आता तुम्ही काही हिथंच राहिलं नाही, आज न्यूयॉर्कपर्यंत जाऊन फोडसला जाऊन नाही, पण तुमचं येऊन तर तिथं आलं. याचा अर्थ या सगळ्या निवडणुकीकडं लोकांचं लक्ष होतं आणि त्याचे परिणाम निवडणुकीच्या निकालातून दिसले. खरं सांगायचं म्हणजे निवडणुका अनेक केल्या. आता मी स्वतः तुमच्याकडं किती जवळ राहिलं लक्षातही नाही. आणि अनेक निवडणुकीला मी कधी मतं मागायला आलोही नाही, पहिल्यांदा आलो. त्याच्यानंतर कामातून तुम्हाला कधी बोलवलंही नाही आणि यायची गरज असं सांगितलंही नाही. मी नाही आलो तर मत द्यायला तुम्ही कधी चुकला नाही. त्यामुळे तुमचं काम तुम्ही चूक करताय. यावेळी परिस्थिती वेगळी होती, पण या वेगळ्या परिस्थितीतसुद्धा चित्र बदललं. माझ्या अपेक्षेप्रमाणे नाही झालं, पण जगाला असं वाटतं की इथं काहीतरी चमत्कार झाला. आज खऱ्या अर्थाने या निवडणुकीकडे लक्ष द्यायचं कारण आणि एवढी चर्चा व्हायचं कारण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या निवडणुकीत फार लक्ष घातलं. आणि ते घातलं असताना ज्या गोष्टी कधी निवडणुकीत असं मांडायच्या नसतात, बोलायच्या नसतात, त्या त्यांनी बोलून दाखवल्या. आता उदाहरणार्थ समाजात सगळ्या जातीचे धर्माचे लोक असतात. कोणी हिंदू असतात, कोणी मुस्लिम असतात, कोणी ख्रिश्चन असतं, कोणी शीख असतं. प्रधानमंत्र्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की काही समाजाचे लोक या देशात आहेत आणि उद्या त्यांचे लोक निवडून आले तर तुमच्या बायकोच्या घराचं मंगळसूत्र काढून देते, असं ते बोलले. कुणी वाचलं का माहीत नाही, अशा प्रकारची चर्चा त्यांनी केली. किंवा त्यांनी शेतकऱ्यांच्या सोयीचे सांगितलं की आम्ही लोक सत्तेवर आले तर तुमच्या 2 म्हशीदाराच्या दावणीला त्याची एक म्हस काढून येते. आता म्हस काढून येता काय धंदा असता, पण हे कोण बोलतं? प्रधानमंत्री. प्रधानमंत्रीच्या पातळीवरची व्यक्ती या पद्धतीने बोलते, लोक अस्वस्थ झाले. आणि त्यामुळे लोकांना ही अस्वस्थता मतदानाच्या दिवशी वचन दाबायच्या वेळी त्यांनी करून दाखवली आणि तो निकाल या ठिकाणी झाला. मी तर या वेळेला महाराष्ट्रात
3 पक्षांना एकत्र केलं. एक आघाडी केली, राष्ट्रवादीची, दुसरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेनेची आणि तिसरी काँग्रेस पक्षाची. आणि 48 जागा होत्या आणि 48 लढवले. त्याच्यात मी तर 10 घेतल्या आणि त्या 48 पैकी 30 निवडून आल्या आणि 10चे 8 निवडून आल्या. एक सुद्धा पहिली ती थोडक्यात पहिली, त्याला आपली खून होती तुतारी आणि दुसऱ्याने एक खून केली फिफाने. आणि ती फिफाने आणि तुतारीचा घोळ झाला काही ठिकाणी आणि त्याच्यामुळे काही जागा काढल्या नसताना केल्या. आम्ही लोकांनी साधी माणसं उभी केली. मगाशी कोणतरी आपल्या नगरच्या खासदाराचा उल्लेख केला, काय ते दाखला संख्ये. तिचं घर बघितलं तर हाय स्टेज आहे, या साईडचं त्याचं घर आहे. इतक्या लहान कुटुंबाचा तो मोठ्या मोठ्या झाला. आणि त्याच्या विरुद्ध जे होते ते त्यांच्या मालकीचे साखर कारखाने होते. आणखीन काय काय होतं त्याचा खोलात जाऊ इच्छित नाही. दुसरी जागा आता नाशिकला दिंडोरी नावाचा मतदारसंघ आहे. तिथं आदिवासींची संख्या जास्त आहे आणि तिथं आम्ही एक उमेदवार उभा केला, आदिवासी, शाळेचं मास्तर, निवृत्त झाला आणि तो मोठ्या मोठ्या निवडून आला. याचा अर्थ असा आहे की सामान्य माणूस सुद्धा काम करणारा असला आणि लोकांची बांधिलकी असेल तर लोक त्याचा विसरत नाही. आणि असे सामान्य लोक आम्ही लोकांनी निवडून दिले. भिवंडी नावाचा एक मतदारसंघ आहे. त्या भिवंडीमध्ये आगरी समाज जास्त आहे आणि तिथं आगरी समाजाचा एक कार्यकर्ता आम्ही उभा केला. त्याचं नाव बालू मामा. आता ते बालू मामा नाव महाराष्ट्रात झालं प्रसिद्ध. तोही भाजपचा निवडून आला. तर सांगायचं तात्पर्य असेल की माणसं चांगली असली, काम चांगलं असेल आणि भूमिका योग्य असली तर सामान्य माणूस हा योग्य रस्त्याने जातो. मी कालही सांगितले की या देशात लोकशाही आहे आणि ती लोकशाही टिकली ती माझ्यामुळे नाही, पुढाऱ्यांच्यामुळे नाही. या देशातल्या तुमच्यासारख्या 15 कोटी लोक आहेत, त्यांच्या सामुदायिक शहाणपणामुळे ही लोकशाही टिकलेली आहे आणि ती आपल्याला टिकवायची. जे काही प्रश्न तुम्ही या ठिकाणी मांडले त्याचं लगेचच उत्तर मला इथं देता येणार नाही, पण मी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून ह्यातनं मार्ग काढली. आज खरं म्हणजे तर ज्यांना तुम्ही निवडून दिलं त्यांना इथे यायची इच्छा होती, पण सुफियाच्या मुलाला त्याला तो ग्रॅज्युएट झाला आणि त्याचा पदवीदान समारंभ इंग्लंडमध्ये आज आहे आणि त्यावेळेला त्यांची जायची तयारी नव्हती. मीच सांगितलं की तुझा एकुलता एक मुलगा पदवीदान असं आम्ही इंग्लंडमध्ये जाऊन उच्च शिक्षित झाला, त्याला पदवी मिळणार आहे, तर त्या दिवशी आई बापाने हजर राहण्याची पद्धत आहे, तुम्ही गेलं तर बरं दिसते आणि त्यामुळे त्या गेल्या 2-4 दिवसात परत येतील. फादरांचं सेशन सुरू होईल आणि फादरांच्या अधिवेशनामधून सुटका झाल्याच्या नंतर त्यांची सुद्धा इकडे यायची इच्छा आहे, त्यासुद्धा इथे येतील आणि लक्ष घालतील. निवडणुकीच्या आधी कदाचित येऊन गेले असतील मला. निवडणूक झाल्यावर तर ते जागृत सभासदे त्यांचं लौकिक फादरमध्ये चाललं आहे. फादरमध्ये हजर राहणं ही जबाबदारी असते. माझ्याकडनं ती 100% फाळली जात नाही. माझ्या मागं उद्योग बोलले जातात. माझ्याकडून साधारणतः 70% आसपास हजेरी माझी फादरमध्ये असते आणि सुफियाची 98% असते.
त्यामध्ये साहजिकच त्यांच्याबद्दल पालकमध्ये एक वेगळा अभिमानाचा असा समज आहे आणि अशा व्यक्तीला तुम्ही मोठ्या मताने विजयी केलं. मी काल इंदापूर तालुक्यात होतो, पुरंदर तालुक्यात होतो. कुठेही गाडी थांबली माझी 10 लोक असे तर फारदा मुलं फुले यायची आणि सांगायचे की आम्ही 2000 लीड दिला, आम्ही 1500 लीड दिला, आम्ही 1000 लीड दिला. आणि हे सांगणारी 90% तरुण मुलं होती. याचा अर्थ तरुण मंडळींनी आणि वडील मंडळी धारांनी ही निवडणूक हातात घेतली आणि त्यांनीच हा निकाल दिला. आणि त्याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं योगदान हे मोठं आहे. आपण गेली 50-60 वर्षात 67 साली तुम्ही पहिल्यांदा मला निवडून दिलं. त्याला आता किती वर्ष झाली? 54 तर इतक्या वर्षापासून तुम्ही मला साथ देतात. मी कधी येऊ न येऊ तुम्ही कधी वाद बघितली नाही. आपण कामं केली, बदललेलो. त्या काळाच्या सभा तुमच्या इतके स्वच्छ कसे दिसायचे नाही त्या काळाच्या गोष्टी. आणि नवी पिढी बदलली, शिक्षित पिढी ही त्या काळात एवढं नसायचं. मगाशी बोलताना सांगितलं की तुमच्यात कोणी CI काय झाले, कोणी आणखीन काय झाले, आणखीन कुठे GYSP झाले. आता हे सगळे अधिकारी हळूहळू आपल्या कुटुंबातनं आपल्या भावनेतनं तयार व्हायला लागले. याचा अर्थ बदल होतो आहे आणि तो बदल आणखीन चांगला होण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याची भूमिका सगळे मिळून करून एवढंच या ठिकाणी सांगतो की तुमची एकजूट कायम ठेवा. 3-4 महिन्यांनी निवडणूक येणार आहे महाराष्ट्राची आणि माझा प्रयत्न आहे काही झालं तर महाराष्ट्राचं राज्य हातात घेईल. ते घ्यायचं असेल तर विधानसभा जिंकावं लागेल आणि ती विधानसभा जिंकायच्या संबंधीची वेळ माझ्या माहितीप्रमाणे ऑक्टोबर महिन्यामध्ये येईल. त्यावेळेला आपलं काम असंच चालू ठेवा. चांगले लोक आपण महाराष्ट्रात आणू. त्या चांगल्या लोकांच्या दृष्टीनं महाराष्ट्राचं राज्य हातामध्ये आणू. काय अशक्य नाही. तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं, किती त्या राज्य हातात होतं त्यावेळेस. त्यांनी मुख्यमंत्री कितीचा होतो? 4 वेळा मुख्यमंत्री, 10 वर्ष शेती मंत्री, 2 वर्ष संरक्षण खात्याचा मंत्री. आता ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात. कधी घडू शकतात? तुमची सगळ्यांची सामूहिक शक्ती ही बरोबर असेल तर तेवढी लक्षात ठेवा. आपण हे जे काही तुमचा प्रश्न तुम्ही या ठिकाणी मांडले ते आत्ता लगेचच्या लगेच सुटतील याचा प्रयत्न होईल. पण खात्री देता येत नाही कारण सरकार दुसऱ्यांचं आहे आणि त्यांनी आत्ता नाही सोडवले तर 4 महिन्यांनी निवडणूक होणार. बूम फुटे त्याच्यात निवेदन या ठिकाणी दिलं त्याच्यामध्ये मुख्य प्रश्न पाण्याच्या संबंधीचा आहे. दुष्काळाचं बाहेर पडण्याच्यासाठी माझ्याकडं राज्याचं मुख्यमंत्रीपद होतं. त्यावेळेला जाणारी शेताची योजना आपण मंजूर केली. त्याचा काही फायदा झाला आणि काही गोष्टीची कामं अद्याप अपुरी आहेत असं निवेदन
या ठिकाणी माझ्याकडे आलं. त्याच्यामध्ये सूचना जी आहे की आपण पाणी वाटून दिलं, पाण्याचा कोटा दिला. तुमची मागणी अशी आहे की जो आमचा कोटा आहे त्या कोट्याप्रमाणे पाणी आम्हाला मिळावं. दुसरी जी याच्यामध्ये मागणी ही आहे, शिरसुखाचा जो तलाव आहे तो जुन्या काळाचा तलाव आहे. आपण तिथून पाणी घेतो आणि तिथून पाणी या योजनेला वापरतो. त्या तलावाची साठवण क्षमता आहे ती आता पूर्वीसारखी राहिली नाही. आणि त्याचं कारण गाळ आणि इतर काही गोष्टीची कारणं आहेत. आणि म्हणून त्याची साठवण क्षमता ही वाढवली पाहिजे, या संबंधीची मागणी आहे. तिसरी सूचना तुम्हाला लोकांची ही आहे की आपण शेतसाई डावा कालवा, शेतसाई उजवा कालवा, शेतूफळ डावा उजवा हे जे कालवे आहेत, माझ्याकडे निवेदन असं दिलं की ते कालवे आता फाट्याने फाडली जात आहे, पाटाने जात आहे, त्याऐवजी पाईपलाईन करा. मी पाटबंधारे खात्याच्या लोकांशी बोलेन, पण माझ्या मते या तुमच्या मागणीचा तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. पाईपने पाणी देणं हे पाण्याचा अपव्यय टाळण्याच्यासाठी चांगली सूचना आहे. पण फाट्याने पाणी देणं त्याचा एक फायदा असा असतो, पाणी जमिनीमध्ये मुरतं आणि आजूबाजूच्या विहिरीची पाण्याची पातळी ही वाढते आणि त्याचा लाभ त्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा मिळतो. एकदा पाईप घातला की आजूबाजूच्या विहिरीची पाण्याची पातळी ही वाढण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबणार आहे. पण तरी किंवा सगळ्यांची मागणीची असेल तर त्यासंबंधी पाटबंधारे खात्याची चर्चा करायला माझी तयारी आहे. ही कामं मंजूर करून बरीच वर्ष झाली. त्याच्याची काही कामं अद्याप शिल्लक आहेत आणि त्याची पूर्तता केली पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये माझं इथल्या स्थानिक कामामध्ये लक्ष असायचं नाही. मी ज्या काळात विधानसभेत होतो किंवा लोकांच्यात काम करत होतो त्या काळात माझं जाणं येणं तुमच्याकडे नेहमी असायचं, जुन्या लोकांना माहिती आहे. पण नंतरच्या काळामध्ये माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या, अन्य ठिकाणची कामं माझ्याकडे आली, अधिकार आले, राज्याचं मुख्यमंत्रीपद आलं, देशाचं शेतीमंत्रीपद आलं आणि त्यामुळे माझा मुक्काम इथं दिल्लीला गेला. आणि त्यामुळे या सगळ्या कामात लक्ष ही देण्याचे काम माझ्या हातून होत नव्हतं, अन्य सरकारांच्या हातून होतं. कालची निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदान चांगलं केलं आणि सुप्रियाताईंना मतदान करून तुम्ही विजयी केलं. त्यांना आज यायचं होतं इथं, तर मी मगाशी सांगितलं आधीच्या सभेमध्ये त्यांचा मुलगा हा इंग्लंडमध्ये शिकत होता. तो पदवी त्याला प्राप्त झाली आणि त्याचा पदवीदान समारंभ आज इंग्लंडला आणि त्यामुळं त्या पदवीदान समारंभाला हजर राहण्याच्यासाठी त्यांना इंग्लंडला जावं लागलं. त्यामुळे ते आज या ठिकाणी येता आलं नाही. पण तरी त्यांच्या मार्फत या कामात लक्ष घालण्याची भूमिका ही घेतली आहे. साधारणतः दुष्काळी भागाचे प्रश्न तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. आपण काही योजना काढल्या, जलदान सिंचाईसारखी योजना त्या काळात सुरू केली.
पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदर उपसा योजना ही सुरू केली. पाणी पावसाळ्याच्या काळामध्ये आणून तलाव बांधण्याच्या संबंधीचं काम करता येईल याचाही विचार केला. याच्यात सुधारणा करण्याची गरज आहे आणि ते काम करायला राज्य सरकारला अनेक भाग पाडले. आजच मी यासंबंधी शब्द देऊ शकत नाही. त्याचं कारण आज महाराष्ट्राची सत्ता आम्हा लोकांच्या हातात नाही. पण मी निकाल घेतला आहे की 4 महिन्यांनी निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये मी महाराष्ट्राची सत्ता काही झालेल्या हातात घेणार आणि ही सत्ता एकदा हातात आल्याच्या नंतर तुमची राहिलेली कामं कशी राहतात हेही बघणार. त्यामुळे त्याच्याकडे काही लक्ष कारण नाही. आज राज्याचं राजकारण एका वेगळ्या दिशेला जातं. ज्यांच्या हातात सत्ता आहे ते प्रधानमंत्री मोदी साहेब असोत किंवा आणखीन कोणी असोत, या सगळ्यांचं लक्ष शेतकऱ्यांच्याकडे नाही. एकच उदाहरण सांगतो. तुम्ही कांद्याचं पीक घेता का नाही? आता हा कांदा निर्यात करतो आपण. केंद्र सरकारने त्या कांद्याच्या निर्यातीला 40% ड्युटी लावली. म्हणजे 40% कर देऊन कांदा परदेशात घ्यायला कोणी तयारच नाही. शेजारचं कर्नाटक राज्य तिथल्या सरकारने ठरवलं की 40% ड्युटी आम्ही देणार नाही, आम्हीच देऊ, म्हणजे सरकार देऊ. आणि त्याचा परिणाम आज कर्नाटकचा कांदा परदेशात चालला आहे, गुजरातचा कांदा परदेशात चालला आहे, पण महाराष्ट्राचा कांदा परदेशात जात नाही. आज थोड्या किमती सुधारल्यात नाही असं नाही, पण निर्यातीनं जो 2 पैसे मिळतात ती संधी महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांना मिळाली नाही. आणि कांदा उत्पादक हा जगात शेतकरी जास्त आहे. बारामतीच्या केरळच्या भागामध्ये कांदा फारसा कुणी घेत नाही. तिथं ऊस घेतली, द्राक्ष घेतली, फळबागा घेतली. कांदा हे भाग जिल्ह्यात भागाच्या पिकाचं आहे आणि म्हणून त्याला संरक्षण देणं ही सरकारची जबाबदारी असते. पण या सरकारला या लहान शेतकऱ्यांच्या आणि जिल्ह्यात भागाच्या शेतकऱ्यांच्या संबंधीचे अर्थ नाही, समज नाही आणि त्यामुळं तुम्हाला हवा असा प्रकारचा अनुकूल निकाल नाही. आणखीन एक प्रश्न मला दिसतो. माझ्याकडे राज्याचं काम होतं त्या काळात मी तुमच्या भागाच्यासाठी दुधाचा धंदा वाजवायला कार्यक्रम घेतला. दुधावर प्रक्रिया करणारे कारखाने बारामतीत काढले. तुम्हाला माहिती का नाही माहिती नाही, पण तिथं दुधावर प्रक्रिया करणारी डायनॅमिक्स नावाची एक कंपनी आणली अमेरिकेमध्ये. तिथं दुधाची पावडर केली जाते. त्या पावडरपासून चॉकलेट करायला फेरो रोसे नावाची दुसरी कंपनी आली आणि आज बारामती